नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनेल मध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, साहित्यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की बघा, बटाटे बॉईल केलेले घेतलेले आहेत, बेसन घेतलेलं आहे. तर बघा, रोज रोज नाश्त्याला ना पोहे, उपमा, डोसा, इडली खाऊन कंटाळा येतो. मग आज असं मी झणझणीत असा कोल्हापुरी कट वडा बनवणार आहे. सॅम्पल वडा पण म्हणतात त्याला. तर बघा, त्याच्यासाठी मी इथं साहित्य काय काय घेतलंय बघा. तर हे बटाटे 3 घेतलेले आहेत मी, असे बॉईल करून घेतलेले आहेत. बटाटे नेहमी उकडताना मोठे जर बटाटे असले ना तर असे कट मारून बॉईल करून उकडून घ्यायचे. मी अशा प्रकारे हे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याची भाजीला. तर भाजी करण्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत. एक झणझणीत करायचं म्हणलं एक 5-7 मिरच्या तरी लागणारच आपल्याला. तर आता हे मिरच्या घेतलेल्या आहेत मी. कोथिंबीर घेतलेली आहे. आल्याचा एक तुकडा घालायचा. नेहमी बघा, बटाटे वडा करताना थोडासा आल्याचा तुकडा टाकला ना त्या बटाटे भाजीला चव छान येते. बघा तुम्ही घालून. कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आपल्याला फोडणीसाठी जिरे, मोहरी, बघा मोहरी, जिरे, धने पावडर, जिरे पावडर हे आपल्याला ह्याच्यासाठी लागेल, कटासाठी. त्याचं सॅम्पल बनवायचे त्याला. लाल मिरची पावडर, आपलं हे घरगुती कांदा लसूण मसाला आहे कोल्हापुरी, हा. आणि ही तरीसाठी लाल मिरची पावडर आहे, हळद पावडर, मीठ लागेल चवीनुसार, हिंग लागेल चिमूटभर बटाट्याच्या भाजीला. आणि बटाटे वडा करण्यासाठी आपल्याला बघा हे हिरा बेसन वापरायचं आपण, म्हणजे त्यांनी ना वडा छान होतो. त्याच्यात घालण्यासाठी मी इथं ओवा घेतलेला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तर सर्वात अगोदर आपण बटाटे सोलून घेऊया. आणि कट वड्याला आपण इथं मसाला घेतलेला दाखवते मी. इथं आलं, लसूण पाकळ्या 7-8 घेतलेले आहेत. खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं तुकडे करून. कांदा एक घेतलेला आहे. आणि टोमॅटो मी अर्धा टोमॅटो वापरणार आहे असा, हा. आणि आपल्याला तळणासाठी तेल लागेल आणि भाजी फोडणीसाठी तेल लागेल. तेल पण आपल्याला लागेल. आता अगोदर आपण काय करायचं, बटाटे सोलून घ्यायचे आणि बटाट्याच्या भाजीसाठी मिरची, आलं आणि कोथिंबीर वाटण करून घ्यायचं. आणि नंतर आपण हे त्याचं ते कट बनवणार आहे, सॅम्पल बनवणार आहे, त्याचं हे वाटण करून घेऊया. हे भाजावं लागणार आहे आपल्याला, लसूण, कांदा, लसूण, खोबरं. अगोदर आपण भाजीचं हे करून घेऊया, वाटण. मिरची, कोथिंबीर आणि आलं. बघा, आता इथं मी अगोदर काय करून घेते बघा, इथं मिरचीचं मी आहे, मिरची, कोथिंबीर आणि आलं बटाट्याच्या भाजीचं वाटण करून घेतले. बटाटे सोलून घेतलेले. आता अगोदर ह्या कढईमध्ये मी कटवडा, त्याचा कट असतो ना सॅम्पल, त्याचं हे भाजून घेते. आणि मग त्याच कढईत मी बटाट्याची भाजी करून घेते. कांदा भाजून घ्यायचा आणि लसूण, थोडस खोबरं थोडं परतवून घ्यायचं वाटण करायला. अशी ही कोथिंबीरची देठ पण बघा, कोळी कोळी देठ असतात, ही आपण हे सॅम्पल मध्ये घालणार आहे भाजायला. चांगली लागतात ती. जरासं नुसतं तांबूस करून घ्यायचा कांदा. आलं, लसूण थोडं भाजून घ्यायचं हे सगळं. खोबरं, आता ह्याच मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेऊया. हे बघ, थोडस परतवायचं. टोमॅटो नाही भाजला तरी चालतो. आता आपण हे थंड करण्यासाठी आपण डिश मध्येच काढूया. थोडा वेळ गार होतंय तोवर. मग आपण बटाट्याची भाजी आता करून घेऊया. तेल घालून घ्यायचं. अगदी 2 चमचे तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही भाजीला. फक्त जरा तिखट भाजी करायची, म्हणजे झणझणीत असा वडा. मोहरी एक छोटा चमचा घालून घ्यायची. आपल्या भाजीच्या अंदाजानुसार. 1/2 किलो बटाटे होते. 1 चमचा जिरे, कढीपत्ता,
असा तोडून घालायचा, मोठी पान असली तर. आणि हे वाटेल चांगलं परतून घ्यायचं. थोडा हिंग घालून घ्यायचा, एक चिमूटभर. चिमूटभर हिंग. जास्त अशी ही भाजी हे मिरची ना काळपट करू द्यायची नाही, मग भाजी आपली हिरवीगार दिसत नाही. हिरवा रंग तसाच ठेवायचा. हळद पावडर. आता आपला हा बटाटा आहे ना, असा हाताने असा कुस्करून घालायचा बघा. मग शिजवून घ्यायचे चांगले बटाटे. मीठ आपण चवीनुसार घालायचं. बघा अशी झाली पाहिजे आपली भाजी. बघा आता ही भाजी जरा थंड होऊ देऊया आपण. आता भाजी आपण गार करायला बाजूला ठेवून देऊया, नंतर गोळे करूया भाजीचे. तोपर्यंत आपण हे पिठाचा गोळ करून घेऊया. तर बघा इथं एक मोठा बाउल मी हे बेसन घेतलेले. गुठळ्या चांगल्या फोडून घ्यायच्या. एक 2 चमचे तांदूळाचं पीठ घातलेले. आता हा ओवा हातावर जरा क्रश करून घालायचा आपण. मीठ चवीनुसार घालायचं. आणि आपण हे हाताने किंवा असं चांगलं गोळा ह्या गुठळ्या फोडून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत एकजीव करून घ्यायचं पीठ. बघा इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. एक 4 चमचे तेल आहे मी घातलेलं. तर त्यात तेल तापू द्यायचं चांगलं. मी इथं बघा गोळे करून घेतलेले आहेत. 1/2 किलो बटाट्याचे 5 गोळे झालेले आहेत असे मोठे. तेल तापले का बघूया आपण. तापलेले. 1 चमचा मोहरी, जिरे, कढीपत्ता. आता आपण हे वाटण घालून घ्यायचंय. पाणी न घालता हे वाटण केलेलं आहे बघा. चांगलं परतवून घ्यायचं. बारीक करायचा गॅस. चांगलं भाजून घ्यायचं. आणि मी इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपण पाणी गरम वापरायचं म्हणजे त्याला तर्री चांगली येते. बघा आपला हे घरगुती कांदा लसूण मसाला आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकलेला आहे. हा तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं. आणि मिरची, बॅडगी मिरची पावडर कलर साठी थोडीशी घालायची, 1 छोटा चमचा. थोडीशी धने जिरे पूड घालायची. आमच्या मसाल्यामध्ये कोल्हापुरी धने जिरे भरपूर मसाले असतात, त्यामुळं मी 1 छोटा चमचा टाकणार आहे. धना पावडर आणि जिरा पावडर अगदी थोडी थोडी घातली. आता हे आपण जेवढं आपल्याला कट हवाय तेवढं पाणी, गरम पाणी घालायचं नेहमी. म्हणजे
आता हे भांडं विसळून पण घालायचंय बघा, भांड्यामध्ये राहिलेलं असतं असं मिक्सरचं भांडं असं विसळून घालायचं. मस्त. बघा आता मीठ चवीनुसार घालायचं आपण. मी आता खडे मीठ वापरणार आहे. बघा आपण हे सगळं असं विसळून घालायचं. पूर्ण पातेलं मी हे पाणी ओतलेले. मग अजून उकळी यायची तोवर एवढं कट दिसतो आपला, किती छान सुंदर झालेलं आहे. आता हे उकळी उद्या शिजू द्या, तोपर्यंत आपण बारीक गॅस करून इकडे ठेवू आणि वडे तळून घेऊ. मग आपलं इथं तेल तापलेलं आहे. आता मी काय करणार आहे, एक चमचा भर पोहे खायचा चमचा एवढं तेल मी ह्याच्यात घालणार आहे. आपण खायचा सोडा नाही वापरणार आहे, कडलेलं तेल आपण ह्याच्यात घालून घेणार आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे इथं. बघा बारीक गॅसवर असं हे उकळत ठेवायचं. एक टिप देणार आहे मी इथं तुम्हाला, कधीही आपल्याला कट येण्यासाठी असं बारीक गॅसवरती आपण उकळत ठेवायचं, म्हणजे तरी छान येते. कुठल्याही बघा अशी तरी येते आपले. बारीक गॅसवर हे शिजत ठेवायचं. आणि वडे तळताना नेहमी अशी खोलगट कढई घ्यायची, अशी पसरट नाही घ्यायची, खोलगट घ्यायची. चांगलं फेटून घेऊया आपण हे. आता आपण तेल तापलंय का बघूया. हा, गोळीवर आली, तापलेलं आहे आपलं तेल. आता आपण दोन दोन वडे तरी बसतील आपल्या ह्याच्यात, 2-3 बसतील. चपटा करून घ्यायचा जरा. आता कोल्हापुरी वडा म्हटल्यावर एवढा मोठा आलाच, चांगला चेंडू एवढा, बॉल एवढा येतो. अगदीच तो ह्याच्यासारखा नाही, लिंबा एवढा. आता मध्यम गॅसवर हे तळून घ्यायची. असं हे करून सोडायचा. हे बघा मस्त. हे बघा किती छान लगेच आपला वडा झालेला आहे. असे मध्यम गॅस ठेवायचा, जास्त मोठा पण करायचा नाही आणि जास्त बारीक पण करायचा नाही. दोन्ही बाजूनी चांगले भाजून घ्यायचं. आहे बघा आपला वडा किती छान झालेला आहे. आपण खायचा सोडा न वापरता सुद्धा आपले वडे चांगले झालेले तशी. बघा आता आपले हे वडे काढून घेऊयात आपण. बघा मस्त आपले असे हे वडे तळून झालेले. बघा हे आपले असे वडे तळून तयार झालेले आहेत. आता आपण इथं आपलं कट पण आपण आता बंद केलेलं आहे गॅस, अशी तरी आलेली आहे बघा. तर आता सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया, सर्विंग डिश मध्ये आपण सर्व करूया. आता आपण कट घालून घेऊया त्याच्यावरती. मस्त. झणझणीत आपला असा कोल्हापुरी कटवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर माझी ही आजची कटवडा झणझणीत कोल्हापुरी कटवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.